सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। केवायसीची अट रद्द केल्याने आता खात्यात पैसे जमा होऊ इथे एका कार्यक्रमात पीक विमा दाव्यांच्या रकमेचं वितरण होत आहे। प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या सुमारे 30 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 3200 कोटी रुपये जमा केले जाणार। राज्यातील शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे। आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून तब्बल 8000 कोटी रुपयेचा मंत्रिमंडळामध्ये या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे। आज तुम्ही पाहत देखील असाल, नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनामध्ये सुरुवात देखील झालेली आहे आणि त्याच्या अगोदर एक बैठक देखील पार पडली। या बैठकीमध्ये राज्याचे कृषी मंत्री दत्तामामा भरणे आणि अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून तब्बल 8000 कोटी रुपयाची तरतूद मंजूर करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आहेत। तशा प्रकारे 8000 कोटी रुपयाची तरतूद देखील निधी बँकांना वर्ग देखील करण्यात आलेला आहे। तुम्ही पाहिलं देखील असेल, आज पाहायला गेलं तर वार सोमवार 8 डिसेंबर रोज असणार आहे आणि राज्यातील तब्बल 20 जिल्ह्यांमध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये जो काही पाऊस मोठा झाला होता, यामध्ये शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं होतं। त्याचे 10000 रुपये आणि काही शेतकऱ्यांना ते मिळाले होते आणि काही शेतकऱ्यांना या ठिकाणी वाटप करणं बाकी देखील होतं आणि त्या पैशाचं वाटप होणार आहे। तसेच नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता याचे 2000 रुपये येण्यासाठी देखील तब्बल 20000 रुपये कोटी त्याची देखील आता तरतूद करण्यात आलेली आहे। आता अनेक दिवसापासून शेतकरी वाट देखील बघत होते, ते एकत्रित तुम्हाला पैसे भेटणार आहेत अशी माहिती देखील आता या ठिकाणी सरकारकडून सांगण्यात आलेलं आहे। तुम्हाला पाहायला गेले तर नुकसान भरपाई 10000 रुपये आणि नमोचे 2000 रुपये असे एकत्रित 12000 रुपये या 20 जिल्ह्यांमध्ये मिळणार आहेत। आज पाहायला गेलं तर सोमवार 8 डिसेंबर रोजी हे आता वितरित करण्याच्या सरकारच्या माध्यमातून मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मान्यता देखील देण्यात आलेली आहे। आता बघा, या 20 जिल्ह्यांमध्ये सर्व शेतकरी बांधव आता सोमवारी 100% असणार आहेत। आता सर्वच्या सर्व बँकेच्या खात्यावरती या 20 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तब्बल 12000 रुपये या ठिकाणी दुपारी 1 वाजल्यापासून ते संध्याकाळी 8 वाजेपर्यंत या ठिकाणी आज जमा केले जाणार आहेत। कोणत्याही क्षणी या 20 जिल्ह्यांमधील शेतकरी बांधवांना मोबाईलवरती SMS येणार आहे। तुम्हाला जशा प्रकारे ज्या ठिकाणी PM किसान योजनेचे पैसे 2000 रुपये जमा झाल्याचा SMS येतो, त्या ठिकाणी सेम टू सेम तशा प्रकारे तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये जमा झाल्याचा 8व्या हप्त्याचे वितरण या ठिकाणी तुम्हाला SMS देखील येणार आहे आणि अतिवृष्टीचे देखील पैसे जमा करण्यात येणार आहेत। आता ही 100% बातमी खरी आहे, कारण आजपर्यंत काही खोटं शेतकऱ्यांना खोट्या बातम्याचा प्रसार देखील गेल्या 2 महिन्यापासून केला जात होता, परंतु सरकारच्या माध्यमातून या अधिकृत JR देखील काढण्यात आला आहे। आता नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन देखील सुरू झालेलं आहे, त्यामुळे सर्वात मोठा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। सरकारच्या माध्यमातून अतिवृष्टी आणि नमोचे पैसे दोन्ही एकत्र घेण्याचा निर्णय या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आज घेण्यात आलेला आहे। त्यामुळे शेतकरी बांधवाचा आजचा दिवस अतिशय चांगला जाणार आहे या ठिकाणी आणि गोड देखील जाणार आहे। त्यामुळे अनेक शेतकरी खुश देखील होणार आहेत। तब्बल 20 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना शेतकऱ्याच्या प्रत्येकी खात्यावरती 12000 रुपये या ठिकाणी जमा करण्यात येणार आहेत। स्वतः आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लेखी आदेश देखील त्या ठिकाणी देऊन टाकलेला आहे आणि या 20 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तब्बल 8000 कोटी रुपयाच्या निधींना त्यांनी बँकेच्या पत्रावरती सही देखील केलेला आहे आणि हे पैसे आता बँकांना वर्ग देखील करण्यात आलेले आहेत। आता बँकेच्या अधिकाऱ्यांना असं सांगितलं की आता कोणत्याही शेतकऱ्यांना वगळलं जाणार नाही, सर्वच्या सर्व शेतकऱ्यांना पैसे मिळणार आहेत। कारण तुम्हाला सांगतो, मतदान होतं, आचारसंहिता होती, त्यामुळे शेतकऱ्यांना पैसे वाटपासाठी थोड्या अडचणी येत होत्या। त्यामुळे आता आचारसंहिता संपली, मतदान देखील संपलं आणि नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन देखील या ठिकाणी समोर झालेलं आहे आणि आजच्या आज तुम्हाला दुपार 1 वाजेपर्यंत हे पैसे सोडण्याचा निर्णय अखेर मुख्यमंत्र्यांनी घेण्यात आलेला आहे। खरं म्हणजे मागील 2 आठवड्याच्या पाठीमागे शेतकऱ्याच्या बँकेच्या खात्यावरती नमोचे आणि अतिवृष्टीचे जे सप्टेंबर महिन्यामध्ये मोठा पाऊस काळ झाला होता, त्याची नुकसान भरपाई तुम्हाला 2 आठवड्याच्या पाठीमागे सरकारच्या माध्यमातून देण्यात आली होती, परंतु निवडणुका असल्याने 15 दिवसाची आचारसंहिता सुरू होती, त्यामुळे हे पैसे शेतकऱ्याच्या खात्यावरती सरकारच्या माध्यमातून जमा होऊ शकले नाहीत। अखेर सरकारच्या माध्यमातून नागपूर येथे झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्या ठिकाणी बघा, अर्थमंत्री अजितदादा पवार आणि राज्याचे कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांनी या ठिकाणी आदेश देण्यात आले आहेत आणि त्यांनी लेखी JR देखील काढलेला आहे। शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा अतिवृष्टीचा लाभ
या ठिकाणी नमूचे 2,000 रुपये आजच्या आज त्या ठिकाणी दुपारी 1 वाजेपर्यंत दिले जाणार असल्याची सगळ्यात मोठी बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे। त्यामुळे मुख्यमंत्र्यांचे आदेश सर्व मंत्र्यांना आणि कृषी मंत्र्यांना, कृषी विभागांना आणि अर्थमंत्र्यांना या ठिकाणी पाळावेच लागणार आहेत। शेतकरी मित्रांनो, आज पाहायला गेलं तर लवकरच पैसे खरोखर 100% येणारच आहेत। पहिल्या टप्प्यातील 20 जिल्ह्याची यादी सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे। या 20 जिल्ह्यामध्ये जे शेतकरी बांधव राहत असतील त्यांना टोटल तुम्हाला 10,000 रुपये अतिवृष्टीचे आणि नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये असे एकत्रित 12,000 रुपये बँकेच्या खात्यावरती दुपारी आज 1 वाजल्यापासून ते रात्री 8 वाजेपर्यंत या ठिकाणी कोणत्याही क्षणी तुम्हाला पैसे जमा झाल्याचा SMS तुम्हाला येणार आहे। आता राहिला प्रश्न तो म्हणजे नेमकं कोणाकोणाला हे पैसे मिळणार आहेत। बघा शेतकरी बांधवांनो, आज जवळपास 93 लाख शेतकरी बांधव अक्षरशः त्यांच्या खात्यावरती हे पैसे जमा होणार आहेत। आता 2 महिन्याच्या प्रतीक्षेनंतर शेतकऱ्याच्या बँकेच्या खात्यावरती इतका मोठा प्रचंड लाभ या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे। ही 100% खरी बातमी आहे, कारण सरकारच्या माध्यमातून आता अधिकृत GR सुद्धा काढण्यात आलेला आहे आणि मुख्यमंत्र्यांची सहीसुद्धा झालेली आहे। गेल्या 2 महिन्यापासून आज पैसे येतील, उद्या पैसे येतील अशा प्रकारच्या ज्या बातम्या फिरत होत्या याला अखेर ब्रेक लागल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि मुख्यमंत्र्यांच्या सहीने लेखी आदेश या ठिकाणी काढण्यात आलेला आहे आणि या 20 जिल्ह्याची यादी देखील आणि त्याचा GR देखील प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। आता तो GR देखील तुम्हाला मी पुढे दाखवूनच आहे। मग आता कोणत्या 20 जिल्ह्यामध्ये नमोचे 2,000 रुपये आणि अतिवृष्टीचे 10,000 रुपये या बँकेच्या खात्यावरती जमा होणार आहेत। परंतु त्याआधी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेतकरी बांधवांनो, पत्रकारांना बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता पत्रकारांना मुख्यमंत्री साहेब बोलत होते। साहेब बोलत असताना पत्रकारांनी महत्त्वाचे 4 प्रश्न विचारले। ते म्हणजे अतिवृष्टीचे 10,000 रुपये शेतकऱ्यांना मंजूर करण्यात आलेत, त्यांचे 10,000 रुपये नेमकं कोणाकोणाला मिळणार आहेत, कोणकोणत्या शेतकरी बांधवांना मिळणार आहेत, कोणाकोणाला मिळणार नाही आणि नमूचे पाहायला गेलं तर 2,000 रुपये नेमकं तुम्हाला कोणाकोणाला मिळणार आहेत। एकदाच काय असेल ती खरी बातमी तुम्ही सांगून टाका। जेव्हा पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांना विचारलं तेव्हा तोंडाने त्यांनी जी काय माहिती दिली ती सविस्तर तुम्हाला या ठिकाणी मी सांगणार आहे। तर सर्वांनी लक्ष देऊन बघायचं आहे, कारण आजकाल या ठिकाणी प्रत्येकजण आज पैसे येतील, उद्या पैसे येतील अशा प्रकारच्या बातम्या देखील पसरवत आहे। स्वतः मुख्यमंत्र्यांनी ज्यांच्या तोंडाने जे नियम सांगितलेत तेच तुम्हाला या ठिकाणी आता सांगण्यास सुरुवात करत आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जी काही अधिकृत माहिती त्यांनी सांगितले की अतिवृष्टीला 10,000 रुपये तुम्हाला द्यायचं सांगितले, त्याच्यासाठी जे नियम लावलेत त्यांनी स्वतः सांगितलेत आणि कोणत्या 20 जिल्ह्यामध्ये 12,000 रुपये जमा करण्याचे आज ऑर्डर देण्यात आले त्या 20 जिल्ह्याची यादी देखील व्हिडिओच्या माध्यमातून 2 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला मी समजावून सांगणार आहे। त्यामुळे तुम्हाला आज 12,000 रुपयाचा जर लाभ पाहिजे असेल तर सर्वांनी 2 मिनिटं तुम्ही वेळ काढून काम बाजूला ठेवा आणि व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा। जे शेतकरी बांधव शेवटपर्यंत बघतील त्यांना संपूर्ण माहिती या ठिकाणी तुम्हाला समजणार आहे। नेमकं आता कोणाकोणाला हे पैसे मिळणार आहेत, नेमकं कोणकोणत्या या 20 जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये पैसे मिळणार आहेत, तुमचा जिल्हा नेमका आहे का, पुढच्या टप्प्यामध्ये तुमचा जिल्हा आहे का हे सुद्धा तुम्हाला समजणार आहे। तुमचा जिल्ह्यामध्ये यामध्ये आहे का हे बघणं देखील अतिशय गरजेचं आहे, कारण अधिकृत बातमी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अधिकृत GR सुद्धा या ठिकाणी काढण्यात आलेला आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितले या 4 नियमात जे शेतकरी बांधव असतील त्यांनाच अतिवृष्टीचे 10,000 रुपये येतील। परंतु नमो शेतकरी योजनेसाठी मोठा दिलासा सरकारने देण्यात आलेला आहे। कोणत्या अटी पात्रता नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून 2,000 रुपये या 20 जिल्ह्यामध्ये सोडण्यात येणार आहेत, त्याच्या माध्यमातून कोणत्याही या ठिकाणी नियम लावण्यात आले नाही। सर्वांना सरसकट या 20 जिल्ह्यामध्ये आज पैसे जमा केले जाणार आहेत। दुपारी 1 वाजल्यापासून ते संध्याकाळी 8 वाजेपर्यंत दिवसभरामध्ये कोणत्याही क्षणी तुम्हाला नमोचे 2,000 रुपये मिळणार आहेत आणि अतिवृष्टीचे पैसे देखील मिळणार आहेत। परंतु तुमचं नुकसान झालं आहे तर शेतकऱ्यांना 4 नियमांतर्गत हे आता पैसे मिळणार आहेत। मग आता अतिवृष्टीचे ज्यांनी या ठिकाणी पंचनामा शेतीचा केला होता त्यासाठी कोणते 4 नियम लावण्यात आले आहेत हे तुम्हाला लगेच समजावून सांगतो। कोणत्या 20 जिल्ह्यामध्ये नमोच्या आणि अतिवृष्टीचे टोटल तुम्हाला 12,000 रुपये येणार आहेत। त्यामुळे कोणत्या शेतकरी बांधवाचा पाहायला गेलं तर आजचा दिवस गोड होणार आहे। शेतकरी बांधव नाचणार आहेत, कोणते शेतकरी बांधव रडणार आहेत हे तुम्हाला समजावून सांगणार आहे, या ठिकाणी आता सांगणार आहे। परंतु 20 जिल्ह्याची यादी तुम्हाला 2 मिनिटाच्या आतमध्ये समजावून सांगतो। पण त्याआधी मुख्यमंत्र्यांनी हे 4 नियम लावलेत ते तुम्हाला सांगायला आता मी सुरुवात करत आहे। आता बघा, अतिवृष्टीचे 10,000 रुपये इतके दिवस थांबलं होतं, त्याचं कारण म्हणजे सरकारने चौकशी केली। चौकशी करून या ठिकाणी सरकारने गोरगरीब शेतकऱ्यांना
लाभ सोडला होता, परंतु जे 4 नियम लावलेत, पहिल्यापेक्षा दुसरा नियम आहे, दुसऱ्यापेक्षा तिसरा नियम आहे आणि तिसऱ्यापेक्षा भयंकर 4था नियम देखील लावण्यात आलेला आहे, ज्यामधून 4थ्या नियमातून 11.5 लाख शेतकरी बांधव अपात्र होणार आहेत. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, हे नियम या ठिकाणी जाणून घ्यायचा आहे. आजचा दिवस तुम्हाला गोड करायचा असेल तर तुम्हाला दुपारी 1 वाजल्यापासून ते संध्याकाळी 8 वाजेपर्यंत वितरणाचा कार्यक्रम या विविध जिल्ह्यासाठी ठेवण्यात आलेला आहे. स्वतः मुख्यमंत्र्यांनी नागपूरमध्ये जे हिवाळी अधिवेशन होण्याआधी मंत्रिमंडळाची बैठक पार पडली, त्यामध्ये टोटल 8,000 रुपयाची तरतूद या ठिकाणी निधी देखील मंजूर करण्यात आलेला आहे. आणि हे 8,000 रुपये या विविध जिल्ह्यातील ज्या बँका आहेत त्यांना वर्ग देखील करण्यात आलेला आहे. यामध्ये 5,000 कोटी रुपये अतिवृष्टीचे आणि आता नमो शेतकरी योजनेसाठी उरलेले 3,000 रुपये कोटी या ठिकाणी मंजूर करण्यात आले आहेत. त्यामुळे आता कोणकोणते 4 नियमानुसार हे पैसे तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहेत. या ठिकाणी पहिला नियम या ठिकाणी सांगण्यात आला आहे, तो म्हणजे पहिल्या नियमांतर्गत 2 लाख शेतकरी आता बाहेर पडणार आहेत. दुसऱ्या नियमांतर्गत 4 लाख शेतकरी बाहेर पडणार आहेत आणि 4थ्या नियमांतर्गत 7 लाख शेतकरी बांधव या ठिकाणी बाहेर पडणार आहेत. त्यानंतर शेवटचा नियम इतका आहे, ज्यामध्ये 11.5 लाख शेतकरी बांधव आता बाहेर निघणार आहेत. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, 4 नंबरचा जो काही नियम लावण्यात आला आहे तो पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, कारण या नियमामध्ये तुम्ही बसणं अतिशय गरजेचं आहे. तुम्हाला आजच्या आज हप्ता पाहिजे असेल, पीक विम्याचे आणि नुकसान भरपाईचे पैसे पाहिजे असतील तर शेतकरी बांधवाचा आजचा दिवस गोड होणार आहे. आता कोणाकोणाला या ठिकाणी नमोचे 2,000 रुपये मिळणार आहेत. आज पाहायला गेलं तर पाठीमागच्या सप्टेंबर महिन्यामध्ये जे काही नुकसान झालं होतं त्याचे 10,000 रुपये कोणाला मिळणार आहेत ते तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्यास सुरुवात करत आहे. त्याआधी पहिला नियम कोणता लावला आहे बघा शेतकरी बांधवांनो. पहिला नियम अशा शेतकरी बांधवांसाठी लावला आहे. सरकारचं स्पष्ट म्हणणं आहे की आता इथून पुढचे जे काही पीक विमा असू दे, अतिवृष्टी असू दे, इतर जे नमूचे पैसे असू दे, कोणते PM किसान योजनेचे पैसे असू दे, ते फक्त गोरगरीब शेतकऱ्यांना मिळणार आहे. बाकीच्या शेतकऱ्यांना त्याचा लाभ थांबवण्यात येणार आहे, असं सरकारने सांगण्यात आले आहे. म्हणजे सरकार काय म्हणते, ज्या आम्ही मदतीच्या घोषणा करत असतो ते नमोचे पैसे असू द्या, PMचे पैसे असू द्या, PM किसानचे पैसे असू द्या, फक्त गोरगरीब शेतकऱ्यापर्यंत पोचला पाहिजे, असा सरकारचा उद्देश असतोय. त्यामुळं पहिला नियम या ठिकाणी सांगण्यात आला आहे, म्हणजे तुमच्या घरामध्ये पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तरच तुम्हाला अतिवृष्टीचे पैसे आणि नमोचे पैसे या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून DBTच्या माध्यमातून जमा होणार आहे. त्यामुळं पहिला नियम लक्षात आला का बघा, ज्यांच्या घरामध्ये पिवळे किंवा केसरी कार्ड असेल त्यांनाच हे पैसे आता जमा होणार आहेत. आता तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. आता सरकारच्या माध्यमातून ही माहिती मिळणार आहे. त्यानंतर बघा सर्वात महत्त्वाचा दुसरा नियम कोणता लावला आहे बघा. आता दुसरा नियम लावण्यात आला आहे, तो म्हणजे तो आता आधी चेक देखील करण्यात आला नव्हता, परंतु आता चेक करण्यात आला. असं झालं आहे आपल्या राज्यामध्ये आता कर्नाटक असेल, UP असेल, मध्य प्रदेश असेल, या ठिकाणी अनेक लोक या ठिकाणी राहायला आलेले आहेत. त्यांनी काय केले, फार्मर ID कार्ड काढले आणि काही शेतकऱ्याची जमीन नसतानासुद्धा ते नमो शेतकरी योजनेचा लाभ घेऊ लागले होते. अतिवृष्टीचा कोटा अर्ज भरून देखील पैसे जमा करू लागले होते. आता त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता चौकशी दरम्यान असं आढळून आले की आता शेतकऱ्यांनी फार्मर ID कार्ड काढले, परंतु फार्मर ID अनेक शेतकरी बांधवांनी या ठिकाणी चुकीची काढले असल्याचं सरकारच्या माध्यमातून कृषी विभागाला माहिती सापडलेली आहे. असं काय झाले, बाहेरच्या राज्यातील लोक आपल्या राज्यामध्ये येतात, त्यांनी सरकारच्या माध्यमातून खोटा अर्ज भरून पैसे घेत असल्याचं उघडकीस आल्याने सरकारच्या प्रत्येकाने आता त्याची चौकशी देखील सुरू व्हायला केलेली आहे. आता बघा अनेक शेतकऱ्यांनी या ठिकाणी पीक विमा भरायचा आहे, नमोचे पैसे येतील, त्यामुळं गडबडीत फार्मर ID कार्ड चुकीचं काढलं असल्याचं सरकारच्या माध्यमातून आता उघड झालेलं आहे. त्यामुळं तुम्ही पण त्या ठिकाणी फार्मर ID कार्ड बरोबर काढलं आहे का बघा, अन्यथा तुम्हाला सरकारच्या माध्यमातून कोणताही लाभ देण्यात येणार नाही. सरकार म्हणते फसवणूकच्या मार्गाने कोणी लाभ घेऊ नका, तुम्हाला पीक विम्याचे पैसे आम्ही देत असतो, नमोचे पैसे देत असतो, PM किसान योजनेचे पैसे देत असतो, परंतु चुकीच्या मार्गाने सरकारला जर फसवून कोणी लाभ घेत असेल तर त्याचे हप्तेसुद्धा सर्व बंद करण्यात येतील, असं सुद्धा सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. 4 नंबरचा नियम आहे, जो ज्यामधून 7 लाख शेतकरी बांधव कोण कोण अपात्र होणार आहेत ते बघा, तुम्हाला जर समजणारच आहे. परंतु कोणत्या विविध जिल्ह्यामध्ये या ठिकाणी नमोच्या आणि अतिवृष्टीचे टोटल 12,000 रुपये येणार आहेत हे देखील तुम्हाला मी पुढे सांगणारच आहे. परंतु 4 नंबरचा नियम 7.5 लाख शेतकरी बांधव कशामुळे अपात्र होणार आहेत हे तुम्ही नक्की जाणून घेणं अतिशय गरजेचं आहे. आता बघा शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 4थ्या नंबरचा नियम आहे, ते म्हणजे तुमची शेत जमीन किती आहे. बघा सरकारने महत्त्वाची अट या ठिकाणी लावण्यात आली आहे. ज्या शेतकरी बांधव म्हटल्यावर जे श्रीमंत शेतकरी असणार आहेत त्यामुळं कोणत्याही योजनेचा त्यांना या ठिकाणी फायदा अजिबात द्यायचा नाही.
असं या ठिकाणी सरकारचं मत आहे. कारण या योजना असतात ते फक्त नमो शेतकरी योजना असेल, PM किसान योजना असेल, अतिवृष्टीसाठी मदत असेल, जे फक्त गरीब आणि गरजू शेतकऱ्यासाठी काढण्यात आलेलं आहे. त्यामुळे जर तुमची जमीन सरकारच्या माध्यमातून मोजणी दरम्यान जास्त आढळली, म्हणजे 10 एकर, 12 एकर, 15 एकर अशा प्रकारे जास्त आढळले, तुम्हाला कोणताही लाभ मंजूर करण्यासाठी किंवा बँकेत देण्यासाठी सरकारला अडथळा येत आहेत, असं सरकारने देखील सांगण्यात आलं आहे. त्यामुळे लक्षात ठेवा. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल, तुमची जमीन जर 10 एकर, 20 एकर अशी जास्त असेल तर तुम्हाला लाभ बँकेत जमा होणार नाही. परंतु आता कोणत्या 20 जिल्ह्यामध्ये नमूचे 2,000 रुपये येणार आहेत, तसेच याच 20 जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीचे 10,000 रुपये देखील येणार आहेत. त्यामुळे या 20 जिल्हे कोणकोणते आहेत हे तुम्हाला आता मी सांगण्यास सुरुवात करत आहे. आपला जिल्हा, आपला तालुका यामध्ये कोणता आहे का, सर्वांनी आता शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे. आता बघा शेतकरी बांधवांनो, पहिला जिल्हा निवडण्यात आला आहे, त्या शेतकऱ्याचा जिल्हा म्हणून ओळखला जातो तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर. यामध्ये 9 तालुके आहेत. 5 तालुके पहिल्या दिवशी निवडलेच आपल्याला पाहायला मिळते. यामध्ये खुलताबाद, वैजापूर, गंगापूर, पैठण, फुलंब्री या भागामध्ये जेवढे पण काही शेतकरी बांधव राहत असतील त्यांना नमोचे 2,000 रुपये, अतिवृष्टीचे 12,000 रुपये मिळण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आली आहे. त्यानंतर नांदेड जिल्ह्यामध्ये कोणाकोणाला भेटणार आहे बघा. यामध्ये अर्धापूर, भोकर, बिलोली, देगलूर, धर्माबाद, हातगाव या भागामध्ये जेवढे काही शेतकरी बांधव आहेत या ठिकाणी लाभ मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुढचा जिल्हा परभणी. यामध्ये जिंतूर, सोनपेठ, पातळी, पालम, मानवता, पूर्णा या भागामध्ये शेतकरी बांधवांना लाभ मिळण्याची शक्यता आता वर्तवण्यात आली आहे. त्यानंतरचा पुढचा जिल्हा सांगण्यात आला तो म्हणजे बीड. बीडमध्ये आष्टी, बीड, पाटोदा, माजलगाव, केज या तालुक्यामध्ये पहिल्या दिवशी या ठिकाणी निवड करण्यात आल्याचे आपल्याला समोर येत आहे. त्यानंतर तो पुढचा जिल्हा सांगण्यात आला तो म्हणजे बुलढाणा. बुलढाणामध्ये खामगाव, चिखली, जळगाव पाहायला गेलं तर देऊळगाव, राजा, नांदूर, मलकापूर या भागामध्ये शेतकरी बांधवांना तुम्हाला लाभ मिळण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आली आहे. आता तुम्ही म्हणाल की हे जिल्हे तुम्ही पहिल्यांदा निवडलेत. या जिल्ह्यामध्ये सर्वात पहिल्यांदा नेहमीच अतिवृष्टी असेल, पीक विमा असेल, नमो शेतकरी योजना असेल, पहिल्यांदा या जिल्ह्यामध्ये वितरित असतं. त्याचं कारण म्हणजे आपल्या राज्य सरकारने या 20 जिल्ह्याची निवड या ठिकाणी करण्यात आली आहे. यामध्ये असं सांगण्यात आले की ज्या शेतकरी बांधवाचे जिल्हे म्हणून घोषित केले आहेत त्यामुळे हे 20 जिल्हे आता उरलेले आहेत ते आता पुढच्या टप्प्यामध्ये घेण्यात आले आहेत आणि या 20 जिल्ह्यामध्ये लाभ मिळण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे KYC करून ठेवा, आधार कार्ड लिंक करून ठेवा, नक्कीच तुम्हाला लाभ मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर अशाच प्रकारे व्हिडिओ पाहण्यासाठी जे आपलं संभाजी अर्जुन तुरा यूट्यूब चॅनल आहे ते यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. धन्यवाद शेतकरी मित्रांनो. जय जवान, जय किसान.